नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. मंडळी, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा कॉन्फिडन्स कमी पडतो कारण तुमचा चेहरा अट्रॅक्टिव्ह नाही आहे, चेहऱ्यावर हवं तसं तेज नाही आहे? असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला परमनंट ग्लो जर चेहऱ्यावर ठेवायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या या चॅनलवरती आपण स्किन केअर, केसांची काळजी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयांवरती बोलतच असतो. आपण कसं दिसावं याच्याबद्दलच्या आपल्या छान छान कल्पना इथं डोक्यात असतात, पण त्या प्रत्यक्ष कृतीत शिफ्ट व्हाव्या लागतात, म्हणजे बदलाव्या लागतात. त्यासाठी काय उपाय करायचे तेच आपण आता बघणार आहोत, ज्याच्यामुळं आपली चेहऱ्याची त्वचा देखील सेलिब्रिटींच्या प्रमाणे ग्लो करायला लागेल. नंबर 1, चेहऱ्यावरची डेड स्किन न काढता लोक त्याच्यावरच स्किन केअरचे भारी भारी प्रोडक्ट थापत जातात आणि मग त्याचा काहीच उपयोग झाला नाही असे म्हणतात, कारण प्रॉडक्ट उत्तम असून देखील त्या आतल्या स्किनपर्यंत पोचत नाहीत. त्याकरिता एक्सफोलिएशन हे फार महत्त्वाचे आहे. म्हणजे चेहऱ्यावर जी डेड स्किन, खराब स्किन आहे ते हळुवारपणे काढून टाकणे. आणि त्याकरता मी तुम्हाला एक घरगुती एक्सफोलिएटर कसा तयार करायचा ते आता सांगणार आहे. त्यासाठी शुद्ध मध आणि दुधावरची क्रीम आपण वापरणार आहोत. फ्रीजमधून दुधाची पिशवी काढून त्या पिशवीच्या कडेला चिकटलेली क्रीम 1 चमचा वाटीत घ्या. त्यात अर्धा चमचा प्युअर मध घाला. हे मिश्रण एकत्र करून स्वच्छ चेहऱ्यावर 1 तास लावून ठेवा. यातला मध हा हळुवारपणे सगळी डस्ट, इन्फेक्शन काढून टाकतो. तर दुधाची क्रीम ही जेंटल एक्सफोलिएटर आहे. नंबर 2, स्किन टोनिंग. आपल्या चेहऱ्याच्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये टोनिंग करणे हे अत्यंत गरजेचे असते. स्किन टोनिंगमुळे त्वचेचा pH बॅलन्स होतो, त्यावरील सूक्ष्म छिद्रे टाईट होतात आणि एकूणच त्वचा रिफ्रेश होते. घरगुती वापरासाठी आपण खूप छान ग्रीन टी टोनर तयार करू शकतो. त्यासाठी ग्रीन टी उकळून अर्धा कप करून घ्यावा. तो पूर्ण थंड झाल्यावर त्यात समप्रमाणात गुलाबजल घालावे. आता हे मिश्रण छोट्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि टोनर म्हणून गरजेनुसार वापरायचं आहे. यामधील ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे स्किन एजिंग अर्थात वयानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या चक्क कमी करतं. तर गुलाबजल हे नॅचरल थंडावा देतं आणि रिहायड्रेट देखील करतं. नंबर 3, मॉइश्चरायझिंग. आपल्या त्वचेला रेग्युलरली मॉइश्चरायझिंग करणे अत्यंत आवश्यक असते. त्याच्यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोरडेपणापासून रक्षण होते. तुम्ही स्वतः घरामध्ये केमिकल विरहित आणि आयुर्वेदिक मॉइश्चरायझर तयार करू शकता. त्यासाठी कोरफड गर आणि बदामाचे तेल वापरायचे आहे. एका वाटीमध्ये 2 चमचे कोरफड गर घेऊन त्यात 1 चमचा बदामाचं तेल घालून व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर हे मिश्रण हलकेच चेहऱ्यावर लावून छान हळूहळू मसाज करा. यामधील कोरफड मस्त थंडावा देईल आणि शिवाय मॉइश्चराईज करेल. तर बदामाचं तेल हे त्वचेचा मॉइश्चर लॉक करून ठेवेल. नंबर 4, आपल्या चेहऱ्यावरची स्किन ही 4 टाईपची असते: नॉर्मल स्किन, ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन. त्यामुळे तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये गेलात किंवा कॉस्मेटिकच्या शोरूममध्ये खरेदीसाठी गेलात तर आपल्या त्वचेच्या टाईपनुसारच खरेदी करा. आपल्या अंगाच्या साबणापासून चेहऱ्याच्या साबणापर्यंत, सनस्क्रीन लोशन ते मॉइश्चरायझरपर्यंत हे आपल्या स्किन टाईपप्रमाणेच घ्यायचे असते. नंबर 5, हे सर्व प्रॉडक्ट अतिशय जाणीवपूर्वक आणि शिस्तीत वापरायचे असतात. मोठ्या मोठ्या हिरोईन किंवा सेलिब्रिटी पर्सन आपल्या स्किन केअरबद्दल खूपच जागरूक असतात. त्या प्रत्येक प्रॉडक्ट वापरताना त्याची क्वालिटी, स्किन टाईप आणि सेन्सिटिव्हिटी हे सारे चेक केल्याशिवाय वापरत नाहीत. त्यामुळेच त्यांची त्वचा अगदी हटके आणि ग्लोईंग दिसते. नंबर 6, अंडर आय केअर. आपल्या इतर चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा डोळ्याच्या खालील त्वचा ही फारच पातळ आणि नाजूक असते. बहुतांश लोक आपल्या इतर त्वचेची काळजी खूप घेतात, परंतु अंडर आय स्किन केअर करतच नाहीत. त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. परंतु आपण विशित असल्यापासूनच जर या त्वचेची काळजी घेतली तर तिशीनंतर येणाऱ्या सुरकुत्या व एजिंग लवकर येणार नाहीत. त्यासाठी नेहमीच रोज रात्री आणि सकाळी आंघोळीनंतर तिथे मॉइश्चरायझर अगदी हळुवार लावणे अत्यंत गरजेचे आहे, पण हो, डोळ्यात न जाऊ देता. नंबर 7, ही सर्वात महत्त्वाची टीप.
लव्ह युअरसेल्फ म्हणजे आपण आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. आपले विचार स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक व दी बेस्ट असले पाहिजेत. स्वतःला सतत पॉझिटिव्ह विचारांकडे न्या, तरच आयुष्यात पर्सनॅलिटी उत्तम होऊ शकते. रोज सकाळी उठल्या उठल्या आरशात बघून स्वतःला सांगा, काय बेस्ट पर्सनॅलिटी देवाने दिली आहे मला, आणि मी माझ्या काळजीपूर्वक वागण्याने अजून त्याला 4 चांद लावणार आहे. मग बघा तुमची त्वचा आणि पर्सनॅलिटी किती ग्लो करायला लागते ते. तर मंडळी, आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी या 7 टिप्स नक्की वापरून पहा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमचे नैसर्गिक सौंदर्य अजून खुलवून पर्सनॅलिटी एकदमच भारी आणि आकर्षक बनवून देऊ. मी आपल्याकरिता दर गुरुवारी स्किन, कॉस्मेटिक, केस आणि इतर सर्व आरोग्यविषयक नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच असतो. तुमच्या शंका आणि प्रश्नांसाठी इथे खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. नवीन व्हिडिओ संदर्भात काही सूचना असतील तर जरूर व्हॉट्सअप करा. आणि हो, आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून बेलचे बटन दाबायला विसरू नका, कारण आमचे व्हिडिओ पाहायला एकदम फुकट आहेत. तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ऑनलाईन औषधांसाठी नक्की व्हॉट्सअप करा. बाय, टेक केअर.